गांधीजींचा जिल्हा ओळखला जाते आणि ह्याच वर्धा जिल्ह्यात सर्वात जास्त दारू तस्कर असल्यामुळे या जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या चाललेली आहे। वरून पोलिसांच्या साथ घाटामुळे हे दारूबंदी चालू आहे आणि बनावट दारू आहे, ओरिजिनल दारू नाही। तुम्ही हा विचार करा, दाखव रे ओरिजिनल दारूला हे असे स्टिकर डुप्लिकेट स्टिकर ह्या यूज झालेल्या बॉटला भरून याचे पहा कसं हालते आणि ओरिजिनल हे हालत नाही। आणि याच्याच पहिले ह्याच हॉटेलवर आता 2 घंटा पहिले पोलिसांनी रेड केला। आमच्या कोणत्या तरी माणसांनी फोन केला पहार पक्षाच्या आणि त्यांना एसपींना कॉल केल्यावर इथं येऊन यांचे सिव्हिलियन यांचे पोलीसवाले येऊन यांनी दारू पकडली इथं 2 पेट्या आणि त्या जो दारू विक्रेता होता त्याला नेलं। आणि हा निसर्ग धाबा आहे निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट सावडीला पहार संघटनेच्या वतीनं आरवी वर्धा जिल्ह्यातच दारूबंदीचं मिशन राबवण्यात आलं आहे। मनाचा उद्देश हे डुप्लिकेट दारू आहे। हजारो मुलांचे युवांचे जीव चाललेले आहे, चांगल्या परिवार उद्दिष्ट होत आहे आणि या दारूमुळे एका दारू पिणाऱ्यामुळे पूर्ण घर बर्बाद होते। पण शासन झोपलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट झोपलेलं आहे। यदि यांच्या एकामेकाच्या लिंकमुळे हे दारू विकत शकत नाही। यदि यांनी हे दारू बंदी केली नाही, हे आता 2 घंट्या पहिले आणि हे बघा तुम्ही हे इथंच बनवते, यांचे इथं कंपनी लागलेली आहे आणि ह्या कंपनीत पुरी दारू बनवण्यात जाते। यदि पोलीस प्रशासनाने डोळे उघडले नाही तर तीव्र आंदोलन करू। आज मी मीडियाला हे न्यूज देणार आहे आणि मीडियाच्या माध्यमातून पुढचं पहार संघटनेमुळे हे दारूबंदी मिशन चालू आहे। हजारो लोकांचे युवांचे लहान पोरांचे जीव जाते। वयाच्या 17 वर्षाचा असला त्याचा बी जीव चालला, 20 वर्षाचा आहे त्याचा बी जीव चालला। म्हणून एवढंच सांगतो, प्रशासन पोलीस प्रशासनाने यांच्यावर बंदी आणावे, नाही त्यांना पूर्णपणे गव्हर्नमेंट माध्यमातून करोडो रुपयाचा टॅक्स चोरी करून हे करत आहे। त्यापेक्षा यांना परवाने देऊन ओरिजिनल दारू लॅबची टेस्ट करून दुकानात तरी द्या, म्हणजे जीव तरी नाही जाईल। 2 पर्याय शासनाकडे आहे। आले नाही पोलीस आले मस्त मला काही सोडकॉल नाही आलेच नाही।